नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 22 एप्रिल 2025. तर आज आपण 21 आणि 22 एप्रिल या 2 दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तर प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कशाच्या युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भगवद्गीतेचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, भगवद्गीता या ग्रंथाचा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तऐवजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एकूण 74. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अरविंद श्रीवास्तव यांची केंद्र सरकारने महसूल सचिवपदी निवड केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिवपदी नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, समीर कुमार सिन्हा यांची नागरी विमान वाहतूक सचिवपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. राकेश शर्मा यांच्यानंतर 40 वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शुभांशु शुक्ला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CP राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंजाब राज्याने 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. 15वी हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेशमध्ये हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025चं आयोजन उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेलं होतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुराधा गर्ग ही भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता ठरलेली आहे. तिचं नाव आहे अनुराधा गर्ग. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य असलेले बनले कोणते राज्य हे बनलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे राज्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य असलेले बनलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे हे मुख्यालय स्थापन करण्यात येणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. ॲथलेट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत हा कितवा देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत हा 17वा देश बनलेला आहे, जे की ॲथलेट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. वर्ल्ड बिलियर्ड्स किताब हा कोणी जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सौरभ कोठारी याने वर्ल्ड बिलियर्ड्स किताब हा पटकावलेला आहे आणि याच्या अगोदरचा हा किताब पंकज अडवाणी याने पटकावलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. ऑनलाईन परमनंट लोन अदालत सुरू करणारे पहिले राज्य हे कोणते ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे राज्य ऑनलाईन परमनंट लोन अदालत सुरू करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. वर्ल्ड बिलियर्ड्स MPSC स्पर्धा कोठे पार पडलेली आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आयर्लंड या ठिकाणी वर्ल्ड बिलियर्ड्स MPSC स्पर्धा ही आयर्लंड या देशामध्ये पार पडलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक हे बुक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A.S. दुलत यांनी द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. TCSच्या पहिल्या महिला CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आरती सुब्रमण्यम. ह्या TCSच्या पहिल्या महिला CEO पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आरती सुब्रमण्यम. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बोत्सवाना या देशातून आफ्रिका खंडातील भारतामध्ये चित्ते आणले जाणार आहेत. त्यांची संख्या आहे 8. 8 चित्ते हे भारतामध्ये आणले जाणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोण IPLचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वैभव सूर्यवंशी हा IPLच्या इतिहासातील सर्वाधिक युवा खेळाडू ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आपण त्याचं आत्ताच उत्तर पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी. 8 चित्ते हे बोत्सवाना या देशातून भारतामध्ये आणले जाणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. आशियाई ब्रिज महासंघाच्या स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारताने 3 सुवर्ण पदक याच्यामध्ये पटकावलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग 9व्या वेळेस कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नवीन पटनायक हे बिजू जनता दलाचे अध्यक्षपदी 9व्या वेळेस हे निवड झालेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. दुबई या ठिकाणी आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा ही दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. 47व्या जागतिक ब्रिज स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. डेन्मार्क या ठिकाणी 47व्या जागतिक ब्रिज स्पर्धा हा पार पडल्या जाणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुणे या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचं अनावरण हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जा निर्मितीमध्ये किती मेगावॅटचा टप्पा हा पार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 8450 मेगावॅटचा महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जा निर्मितीमध्ये हा टप्पा पार केलेला आहे. 450 मेगावॅट. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा हा अव्वल स्थानावर आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सोलापूर हा जिल्हा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये प्रथम स्थानावर आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. देशात सौर ऊर्जा निर्मितीमध्ये कोणते राज्य 4276 मेगावॅट क्षमतेसह प्रथम स्थानावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. राजस्थान हे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये देशामध्ये प्रथम स्थानावर आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. फाईड वुमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए.
जू वेनजून यांनी फाईड वुमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर हा कुठे स्थापन करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लडाख या ठिकाणी भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर हा स्थापन करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 33. ICARच्या डायरेक्टर जनरलपदी म्हणजेच महानिर्देशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मांगीलाल जाट यांची ICARच्या डायरेक्टर जनरलपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. निसार मिशन कोणत्या 2 संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इस्रो आणि नासा या 2 संस्थेमार्फत निसार मिशन हे लॉन्च केले जाणार आहे. इस्रो आहे भारताची आणि नासा आहे युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका या देशाचे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. नागरी सेवा दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 21 एप्रिल या दिवशी नागरी सेवा दिन हा साजरा केला जात असतो. तर मित्रांनो, हे होते काही 21 आणि 22 एप्रिल 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल.